मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। मुघल शासक औरंगजेब आणि त्याच्या कबरीविषयी गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत। त्यातच आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी हा मुद्दा चांगलाच तापवलाय। औरंगजेबाची कबर तातडीने हटवण्याची मागणी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने केली आहे। या संदर्भात आज 17 मार्च रोजी राज्यभर आंदोलन देखील करण्यात आले। यात बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। औरंगजेबाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी औरंगजेबाचे प्रतिकात्मक पुतळे बनवून ते जाळण्याचा देखील कार्यक्रम राज्यभर केला। सरकारने औरंगजेबाची कबर न हटवल्यास कारसेवा करू, कबर काढून समुद्रात फेकू असा इशारा देखील बजरंग दल याकडून देण्यात आला आहे। आज राज्यातील सर्व तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले। त्यामुळे औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे। औरंग्याची कबर महाराष्ट्रात काय भारतात कुठेही नको। राज्य सरकारने पुढील काळात केंद्र सरकारशी चर्चा करून औरंगजेबाची कबर नियमानुसार काढावी, नाहीतर बजरंग दल कारसेवा करून ही कबर काढून टाकेल। ज्याने स्वतःच्या भावाला मारलं, बापाला मारलं, हजारो हिंदूंचं धर्मांतर केले, त्याची कबर महाराष्ट्रात असणे हे दुर्दैव आहे। त्यामुळे राज्य सरकारने ही कबर काढून टाकावी, अन्यथा बजरंग दल लाखोंच्या संख्येने छत्रपती संभाजीनगरकडे कूच करेल। आम्ही राज्य सरकारला सांगून औरंगजेबाची कबर उखडून टाकू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत व औरंगाबाद येथील खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांचा मोठा फौज फाटा तयार करण्यात आला आहे। आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये औरंगजेब नावाचा एक आतताई इथे आहे। संभाजीनगर मध्ये तो जो आहे आम्हाला चिडवतो, त्याचे काही लोक इथे महिमा मंडन करण्याचं काम करून राहिले आहे। त्याचा हा आमचा विरोध आहे। हा विरोध आम्ही क्षणे क्षणे वाढवत जाऊ। आज आम्ही आंदोलनाचा संकल्प केला आहे। वेळोवेळी वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विरोध प्रदर्शन करू आणि शेवट आमच्या आंदोलनाचा राहील की आम्ही सर्व पूर्ण महाराष्ट्रातनं संभाजीनगर कूच करू, तिथे कारसेवा करू। आवश्यकता पडली जर सरकारने याबाबत योग्य निर्णय नाही घेतला तर तो थडगा काढून समुद्रामध्ये फेकण्याचं काम विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते करतील। पण त्याची वेळ आम्ही निश्चित करू, पुढच्या वेळेला निश्चित करू। आता त्यांनी हिंदूत्व सोडून दिलं आहे। आता त्यांनी आपल्याला हिंदू म्हणू नये आणि हिंदूंवर टीका करण्याचा आता त्यांना काही अधिकार राहिलेला नाहीये। आता त्यांनी आपला धर्म बदललाय असं मला वाटते। सरकारकडून आमची अपेक्षा ही आहे की त्यांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि सरकारनीच तो खळगा तिथून बाहेर काढावा।